नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक छान मजेशीर अशी गोष्ट घेऊन आलेली आहे. पण गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजची आपली गोष्ट आहे बैल आणि पिसू. कुणाची गोष्ट आहे? बैल आणि पिसू ह्यांची गोष्ट आहे. तर चला पाहूया गोष्ट काय आहे ती. एक बैल होता. तो त्याच्या मालकासाठी जीवापाड मेहनत करत असे. त्याचा मालक सुद्धा त्याची खूप काळजी घेत असे. तो त्याचा गोठा नेहमी साफ ठेवत असे. त्याला दररोज आंघोळ घालून स्वच्छ ठेवत असे. त्याला खायला चांगले चांगले गवत देत असे. अशा प्रकारे बैल सुखी जीवन जगत होता. एके दिवशी एक पिसू बैलाकडे आली आणि बैलाला म्हणाली, अरे रे रे बैल दादा, मला तुझी खूप दया येते. बैल म्हणाला, का ग? मी तर एकदम सुखी आहे, मग तुला माझी दया घेण्यासारखे झाले तरी काय? पिसू म्हणाली, अरे तू एवढा मोठा आणि अगदी धष्टपुष्ट प्राणी आहेस, तर मग माणसासाठी एवढी मेहनत कशाला करतोस? बैल म्हणाला, त्यात काय झाले? मी माणसासाठी काम करतो तर तो देखील माझी चांगली सेवा करतो. पिसू म्हणाले, तू अगदी बावळट आहेस. अरे माझ्याकडे पहा, मी तुझ्यापेक्षा आकाराने कितीतरी लहान कीटक आहे, तरी सुद्धा माणसाचे काही काम न करता मी त्याचे रक्त शोषून घेत असते. बैल म्हणाला, म्हणूनच मनुष्य तुला पाहता क्षणी मारून टाकतो. मी माणसासाठी काम करतो म्हणून तो सुद्धा माझी काळजी घेतो, माझ्यावर माया करतो. अशा तऱ्हेनं आम्ही दोघे जण एकमेकांच्या कामात येत असतो. तू खरोखरच बैलोबाच आहेस. तुझी बुद्धी सुद्धा तुझ्या शरीरासारखी जड आहे. असे बडबडत पिसू तेथून निघून गेली. तात्पर्य, एकमेकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. तर मुलांना, तुम्हाला आजची कथा कशी आवडली का? छान आहे ना? बैल आणि पिसू. पहा, पिसू बैलाला भडकवण्याचा प्रयत्न करत होती, पण बैलाने त्या पिसूला कसं योग्य उत्तर दिलं. जर तुम्हाला ही आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.